नमस्कार. रवींद्र पिंगे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आपण त्यांच्या काही निवडक लेखांचं वाचन करतोय. आपल्या आजूबाजूला बऱ्याचदा अतिसामान्य बाळबोध अशा घटना घडत असतात, पण अशाच घटनांचा मागोवा घेत त्यावर चिंतन करत रवींद्र पिंगे यांनी अनेक ललित लेख लिहिले. त्यातल्याच एका लेखाचा आपण आज आस्वाद घेणार आहोत. पुस्तक आहे शकुनाचं पान. हे पुस्तक 2005 मध्ये पुण्याच्या चंद्रकला प्रकाशनने प्रसिद्ध केलंय. लेख ऐकूया. शीर्षक आहे सकाळी सकाळी सूर लागला. रविवार उजाडला. आनंद झाला 2 कारणांसाठी. कसल्याही तातडीच्या व्यावसायिक लेखनाचं झंझट मागं नव्हतं हे एक, आणि दुसरं म्हणजे माझा वेळ नासवायला आज भेटीगाठीच्या निमित्तानं कुणीही दारात येणार नव्हतं. मी पूर्णपणे पाखरासारखा मोकळा होतो. चहा उरकून खुशीत गच्चीत गेलो. सकाळच्या कोमट किरणांचं महावस्त्र झाडापेडांवर पसरलेलं होतं. मी पार्ल्यात राहतो. पार्लं मुदलात रूपसुंदरच. 50-55 वर्षांपूर्वी पु ल देशपांडे पार्ल्यात लहानाचे मोठे होत होते तेव्हा तर पार्ल्यात सगळीकडं दाट झाडी, मातीचे रस्ते नि वाड्यावाड्यांमधून बैठी घरं पसरलेली होती. घरोघरी झोपाळे होते. मागीलदारी बावी होती. अंगणात आंब्याची, शेकट्यांची झाडं होती. पुलंचा उल्लेख एवढ्यासाठीच केला की त्यांनीच परत परत पुकारा करून पार्ले नामक उपनगराला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नकाशावर आणलं. पूर्वीपासून पार्लं ही गाण्या बजावण्याचा शौक करणाऱ्यांची, कीर्तनकारांची, पोवाडेवाल्यांची, नाटकवाल्यांची नि निस्वार्थ सेवक मंडळींची पंढरी होती. आजही ठळक असे 5-25 लेखक, कलावंत, गायक, चित्रकार, दूरदर्शनवाले पार्ल्यात राहतात. अर्थात काळ बदलला तसं पार्लंही कात टाकू लागलं. टुमदार घरं गेली. उंच धिप्पाड इमारतींची सध्या रेलचेल आहे. पेरूंची एकही बाग शिल्लक नाही. जुनी टणक झाडं तेवढी टिकून आहेत. पिंपळ, शिरीष, गुलमोहर अशी पसरणारी झाडं आहेत. खुद्द माझ्या घरासमोर झुलणारा माड, जांभळी आणि शेलाटा सोनचाफा आहे. गच्चीतून त्यांचे उंच झुलते शेंडे दिसतात. बरं वाटतं. निसर्गाच्या गराड्यात आपण वाढत आहोत हा विचार किती दिलासा देतो. कोवळ्या किरणात शतपावली घालताना सुखद हवेतला गारवा जाणवला. बेळगावच्या जीव सुखावणाऱ्या थंड झुळकांची आठवण झाली. बेळगाव हे असं नामी गाव आहे की गार झुळका जिथं ऐन मध्यानी सुद्धा गळ्यामिठी मारतात आणि आमरायांमधून कोकिळांचे साद उसळतात. पार्लं या सुखात मागं नाही. आज सुद्धा रामाच्या बागेतली कोकिळा आर्त हाक मारत होतीच. सूर्यबिंब आपला रंग पालटत पूर्वेला वर येत होतं. त्याच्याकडं बघत असताना पलीकडं पाण्याच्या टाकीवर एक कावळा दुसऱ्या कावळ्याला खाऊघास भरवताना दिसला. त्या निमित्तानं सचेतन सृष्टीतलं मूलतत्व दृष्टीसमोर साकार झालं. निसर्गात एक जण दुसऱ्याला जीवनरस पुरवत असतो. एक संतोषानं भरवणारा तर दुसरा तृप्तीनं स्वीकारणारा. आमच्या कठड्याला टेकून विरविरीत कडुनिंब आहे. त्याला आबोली छटेचे फुलांचे झुपके लगडलेत. 2 पोपट सूर मारत आले नि त्या हिरव्या पर्वतराजीत गडप झाले. पुन्हा हलकेच बाहेर आले नि निंबाची ताजी फुलं गट्टम करू लागले. मागोमाग त्याच वृक्षांवरून 2 खारी दुडदुडत आल्या. शेपट्या फुगवून इकडं तिकडं बागडल्या नि टोन दिशी उड्या मारून परत झाडावर पळाल्या. सृष्टी जीवनाचा एक जिवंत रसरशीत चतकोर माझ्या नजरेसमोर सरकला. सळसळत्या चैतन्याचा मी आज रामप्रहरी साक्षी झालो होतो. आजूबाजूला सृष्टीत पहा. जो तो आपल्या निसर्गदत्त कामात मग्न आहे. कावळे एकमेकांना भरवतात, कोकिळा गातात, रावे पाकळ्या खातात, खारी बागडतात आणि फळं टिपतात. मनात प्रश्नांचे पडघम घुमू लागले. सृष्टीत प्रत्येकाचं जर विशिष्ट काम नेमून दिलेलं आहे तर याच सृष्टीक्रमात रवींद्र पिंगे यांनाही काही ना काही काम नेमून दिलेलं असेलच. काय स्वरूप असेल त्यांच्या त्या कामाचं? उत्तर, त्यांनी तंद्री अनुभवत अळमटळम न करता घाटबद्ध लिहिलंच पाहिजे.
मेजाजवळ गेलं पाहिजे, कोरे कागद समोर घेतले पाहिजेत आणि लेखणी सरसावली पाहिजे. अन्य मोक्ष संभवत नाही. हे जाणवलं नि क्षणात माझा सूर लागला. कोरे कागद हाका घालू लागले. निसर्ग दर्शनाची मी लागलीच रजा घेतली. मेजाजवळ आलो. अर्नेस्ट हेमिंग्वेची आठवण आली. कुठंही असलं तरी बदक जसं कायम पाण्याजवळ जातं तसा तो बलाढ्य लेखक त्याच्या मेजाजवळ जायचा नि लिहिता व्हायचा. कुठं तो पहाड पुरुष हेमिंग्वे नि कुठं इटुकला पिंगे. पण दोघांमधलं अफाट दर्शन आडवं येण्याचं कारण नाही. कुठलेही दोन लेखक कुठल्या तरी एका पातळीवर समकक्ष असतात. मी माझ्या मेजाजवळ आलो नि पाठकोरे कागद पुढ्यात घेतले. लेखणीचं टोपण सैल केलं. कागदांवर अक्षरबाग फुलू लागली. तोच हा ताजा ललित लेख.